छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती 15 मे रोजी दरोडा पडला होता। या दरोड्यामध्ये आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र ताजी घडामोड अशी आहे की यामधील एन्काउंटर झालेल्या आरोपीच्या बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने 22 तोळे सोनं तिच्या घरामध्ये लपवून ठेवल्याची घटना समोर आलेली आहे। आरोपी अमोल खोतकर याला एन्काउंटर मध्ये मारण्यात आलं। त्याच्याकडे एक पिस्तूल होतं, ते देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आलेलं आहे। आता त्याची बहीण रोहिणी बाबूराव खोतकर हिला सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर तिने 22 तोळे सोनं तिच्याकडे असल्याची कबुली दिलेली आहे। तिच्या घरात म्हणजेच पडेगाव येथील तिच्या घरामध्ये तिने तुळशी वृंदावनाखाली हे सोनं लपवून ठेवलेलं होतं। एका हातमोज्यामध्ये तिनं हे सोनं ठेवलेलं होतं। त्यासोबतच 7 जिवंत काडतुसं देखील त्यासोबत मिळालेली आहेत। आता या सगळ्या याची चौकशी सुरू आहे। रोहिणी खोतकरला 27 जून पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे। बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती 15 मे रोजी दरोडा पडला होता। 15 मेच्या रात्री हा दरोडा पडलेला होता। 6 जणांनी या दरोड्यामध्ये सहभाग असल्याचं सुरुवातीला दिसलेलं होतं। जे काही सीसीटीव्ही समोर आले होते त्यावरून या सीसीटीव्ही मध्ये ज्या कारने ते आलेले होते दरोडेखोर, ती कार देखील काही अंतरावरती बदलण्यात आलेली होती। त्यानंतर दरोडेखोर कुठे गेले याचा देखील थांगपत्ता लागत नव्हता। मात्र या सगळ्यामध्ये आता पोलिसांना हळूहळू यश येऊ लागलेले आहे आणि आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आणि आता जी महत्वाची घडामोड समोर आली आहे ती म्हणजे 22 तोळ सोनं हे आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरच्या घरातून आर्च अंगण हे तिचं पडेगाव मधील घर आहे, त्या घरामधील तुळशी वृंदावनाखाली तिनं हे सोनं लपवून ठेवलेलं होतं आणि त्यासोबतच 7 जिवंत काडतुसं देखील सापडलेली आहेत। या दरोड्यामध्ये वेगवेगळे घडामोडी समोर आलेल्या आहेत। कधी याच्यामध्ये अंधश्रद्धेचा देखील भाग समोर आलेला होता। सगळं सोनं हे काही जादू करून घराबाहेर काढायचा असा देखील प्लॅन रचण्यात आलेला होता। बाळासाहेब इंगोले हा जो या सगळ्या याचा मास्टर माइंड मानला जातो, या सगळ्या प्लॅनचा ज्याने हा उघड केला तो बाळासाहेब इंगोले आणि संतोष लड्डा हे बालमित्र आहेत। आणि त्या दोघांच्या मध्ये वाद झाल्यानंतर बाळासाहेब इंगोलेनं त्याच्या इतर साथीदारांना पकडून त्यांच्या घरात असलेलं सोनं नाणं, त्याच्यानंतर चांदीचे दागिने असा जवळपास 3.5 ते 4 कोटीचा ऐवज तिथून लंपास करण्याचा प्लॅन केलेला होता। त्यासाठी त्याने सुरुवातीला काळी जादू करून हे सोनं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता। मात्र ते करण्याच्या आधीच हा दरोडा पडला। 6 जणांनी हा दरोडा टाकलेला होता। तिथे असलेला जो केअरटेकर होता त्याचे हातपाय बांधून हा दरोडा टाकण्यात आलेला होता। बंदुकीचा धाक दाखवण्यात आलेला होता त्याला। त्यानंतर अमोल खोतकर हा वाळूज परिसरामधील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तिथे पोलीस आणि अमोल खोतकर यांच्यात चकमक होऊन अमोल खोतकरचा एन्काउंटर देखील करण्यात आलेला होता। त्यावेळी अमोल खोतकरकडे एक रिव्हॉल्वर सापडली होती, ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र अमोल खोतकरचा आता एक फोटो देखील समोर आलेला आहे, त्यामध्ये त्याच्या हातामध्ये 2 रिव्हॉल्वर आहेत। तर यातली ही दुसरी रिव्हॉल्वर अजून पोलिसांना जप्त करायची आहे। ती नेमकी कोणाकडे आहे, त्याची बहीण रोहिणीकडे आहे की इतर कोणाकडे आहे याचा देखील पोलीस तपास करतायत। रोहिणीकडे असलेल्या सोन्याची माहिती ही स्वतः अमोल खोतकरची गर्लफ्रेंड असलेल्या खुशीने दिलेली आहे। ही देखील मोठी अपडेट आहे। त्यासोबतच रोहिणीच्या मैत्रिणीने देखील सांगितलं की तिच्याकडे दागिने आहेत, सोनं आहे अशी माहिती पोलिसांना रोहिणीच्या मैत्रिणीने दिली होती। आणि त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रोहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। त्यानंतर तिला अटक करण्यात आली आणि 27 जून पर्यंत तिला आता पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये अनेक खुलासे होत आहेत। या दरोड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील हा सर्वात मोठा दरोडा मानला जातोय। 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी यातून या दरोड्यामध्ये लंपास करण्यात आलेलं होतं। यातील चांदीची भांडी, चांदीचे दागिने
हे अमोल खोतकरने एका कारच्या डिक्कीत ठेवली असल्याची माहिती याआधीच मिळालेली होती आणि त्यानुसार ते भांडी आणि चांदीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतलेले. तर आतापर्यंत 74 तोळे सोनं, 74 ग्रॅम सोनं देखील पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह पाहत राहा. मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह, छत्रपती संभाजीनगर.